गणपती बाप्पा मोरया. द स्टोरी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करते आजच्या आपल्या द स्टोरीजला. तो घराकडे निघाला होता. समोरून ती येत होती, सदाबहार फुलणारी गुलछडी. त्या दिवशी त्याला कोमेजलेली आणि उदास भासली. गोंडस लालबुंद हसरा मुखडा, सतेज टवटवीत पाणीदार नयन त्या दिवशी त्याला मलूल दिसलीत. कर्णकुंडलासारख्या काही खट्याळ बटा तिच्या कपोलावर घुटमळत होत्या. रसाळ रसरसलेले तांबूस लाले लाल अधर कोरडे भासत होते. तिचा तो मलूल उदास चेहरा पाहून तो क्षणभर आचंबून गेला. तरीही त्याही परिस्थितीत त्यानं तिला जिज्ञासेने विचारलं, काय ग आज उदासवाणीशी? माझी तब्येत ठीक नाहीये. उदास मुखातून तिचे मोजके शब्द बाहेर पडले. म्हणजे अंग कणकणतंय का तुझं? थकवा आल्यासारखं झालंय? डोकं गरगरतंय? सावकाश तुटकपणे ती बोलत होती. बोलण्यात निराशेचा सूर जास्त उमटल्याचे त्याला जाणवले. खरंच थकवा आहे? काही मानसिक तणाव आहे? तिच्या आत्म्याचा त्यानं ठाव घेतला. ती त्याच्याकडं एकटक नजरेनं पाहतच राहिली. ती दोघं शरीराने जरी वेगवेगळी असली तरी देखील मनानं पूर्णपणे एक होती. तिची खरी व्यथा त्यानं अचूक जाणली होती. त्याच्या त्या मनाचा ठाव घेणाऱ्या प्रश्नाने तिच्या मुखावाटे उत्तर न उमटता तिच्या पापण्यांच्या कडातून अश्रू गालावरून घरंगळून जमिनीवर टपटप गळत होते. अर्धवट उघड्या नळातून टपटपणाऱ्या पाण्यासारखी तिची ती अवस्था पाहून क्षणभर तो बावचळून गडबडला. तरीही त्याही परिस्थितीत उसनं अवसान आणून तिला म्हणाला, तरीच तुझा मूड मला आज वेगळाच भासला. माझं मन वेळीच सावध झालं. माझ्या अंतर्मनानं ते सारं जाणलं. दोन मनातलं एक मन विवळतंय, आतून जळतंय याचं त्याला अतीव दुःख झालं. त्या मनाला जवळ घ्यावं, मायेनं त्यावरून हात फिरवावा, त्याचे पाणावलेले डोळे नाजूकपणे पुसावे, धीर द्यावा, त्या थकलेल्या मनाचा मानसिक तणाव हलका करावा असं त्याला वाटलं. तू एकटीच कशाला विवळतेस, कशाला जळतेस? तुझ्या व्यथा मला सांग ना. एकटी झुरू नकोस, मी पण तुझ्या दुःखात सहभागी होईन. त्याच्या त्या आपुलकीच्या प्रेममय शब्दानं ती अगदीच हळवी झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूचा पूर वाहू लागला. काय करावे ते त्यात समजेना. एकमेकांच्या व्यथा एकमेकांनी जाणल्या होत्या. दोन्ही मनांना त्याची जाण झाली. तो रहदारीचा रस्ता होता. तिला समजावणीच्या सुरात तो म्हणाला, आवर तुझं दुःख थोडा वेळ. आपण समोरच्या हॉटेलमध्ये जाऊया. चल चहा घेऊया. कोपऱ्यातल्या रिकाम्या 2 खुर्च्यांवर जाऊन ते बसले. क्षणभर कोणीच काहीच बोललं नाही. तिच्या मनात कसली तरी खळबळ चाललीये. कोणत्या तरी मानसिक तणावानं ती अस्वस्थ झालीये हे त्याला जाणून घ्यायचं होतं. पण भाववश झालेल्या तिच्या मनाला उसंत मिळावे म्हणून त्यानं विषयाला बगल दिली आणि तिला म्हणाला, काय घेणार? ती म्हणाली, मला काहीच नको. मला स्वास्थ्य पाहिजे. पण तुला काहीतरी तरी घ्यावंच लागेल. तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही. त्यानं वेटरला बोलावून 2 मिरिंडाची ऑर्डर दिली. क्षणभर पुन्हा शांतता होती. वेटरनं मिरिंडाच्या 2 बाटल्या टेबलवर आणून ठेवल्या. त्यातली एक तिच्यापुढं सरकावून तो म्हणाला, बघ थंड आहे. मनाला शांती मिळेल, गारवाही मिळेल. त्यातली दुसरी बाटली स्वतःकडे घेऊन त्यानं स्ट्रॉ तोंडात पकडून मिरिंडाचा एक घोट घेतला आणि ती घेते की नाही हे तो शांतपणे पाहू लागला. तिनंही बाटली स्वतःकडे सरकवली आणि स्ट्रॉ तोंडात धरून मिरिंडाचा स्वाद घेतला. तिचा मनाचा ठाव समजून घेण्याच्या दृष्टीनं तो हळुवारपणे तिला म्हणाला, राणी, निराश होण्या एवढा मनावर कसला तणाव निर्माण झालाय? सांग ना मला. तिचं मन मोकळं व्हावं या दृष्टीनं तो तिच्या मनाला मोकळी वाट करून देऊ इच्छित होता. पण त्याच्या त्या प्रश्नानं ती आणखीन हळवी झाली. हळूच तिनं ती मिरिंडाची बाटली सरकवली आणि स्ट्रॉवर बोट ठेवून मान कलती करून त्याच्याकडे तिनं पाहिलं. आपलाच माणूस आपल्या प्रिय माणसाची व्यथा जाणू शकतो त्याचं मन तिनं जाणलं होतं. त्याला काय उत्तर द्यावं याचा ती विचार करत होती. अशी काय तोंड मिटून गप्प बसलीयेस? नुसतीच काय पाहतेस माझ्याकडे?
नक्की तुला काय होतंय ते मला सांग ना. त्याच्या म्हणण्यात प्रेमाचा आर्जव होता. थोडा वेळ पुन्हा शांतता. व्याकुळ नजरेनं तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेला नजर देऊन तिनं त्याच्या मनाचा ठाव घेतला आणि दाटलेल्या गळ्यातून शब्द बाहेर आले. मला या जगण्याचा कंटाळा आलाय. हे असं जगणं व्यर्थ आहे. त्या बोलण्यात निर्धार होता. असं काय घडलंय की तू त्यानं तुझ्या जीवनाला एवढी वैतागली आहेस? काय सांगू तुला? कशासाठी जगायचंय आणि का? जगण्यात कसलाच आनंद नाहीये. मग लोक आयुष्याचा क्षणोक्षण आनंदात घालवण्यासाठी का बरं धडपडतात? उगीचच. तू तर नुकतीच उमलू पाहणारी, सुगंधार भरू पाहणारी सतेज कळी. तुला या सुंदर जीवनाचा कंटाळा आलाय? समोर सारा अंधकार दिसताना कशासाठी जगायचंय आणि कोणासाठी जगायचंय? बुद्धिवादी माणसानं असं बोलणं युक्त नाही. तुला ते शोभत नाहीये. कदाचित बुद्धिवादी नसते तर हा विचार माझ्या मनात आलाच नसता. जगण्याचा खरा अर्थ मला कळतोय म्हणून वाटतं. कशासाठी जगायचं? माझा तुला काही त्रास होतोय का? त्याच्या त्या प्रश्नानं त्याच्या नजरेतील भाव तिनं न्याहाळला. एक क्षण तिचा खालचा अधर थरथरला. कातर शब्दात ती उत्तरली, तुझा त्रास? उलट मला जगण्याची उभारी येते. ती केवळ फक्त तुझ्यामुळेच. तू जर माझ्या जीवनात आला नसतास तर आजचं करिअर माझं घडलंच नसतं. काही क्षण थांबून निर्धारानं पुन्हा ती म्हणाली, तुझ्या चिंतनावर मी जगतेय. माझं मन तू जाणतोस तेवढं कोणीही जाणत नाही. मी तुझ्याबरोबर मोकळी बोलते तेवढं माझं मनोगत कोणाच जवळ मोकळं करत नाही. खरंच सांगते राजन, मी आमच्या घरातल्या वातावरणाला पुरती विटून गेलीये. मनाला उभारी येईल अशी शांतता आजकाल आमच्या घरात नाहीये. बाबांचा कारखाना बंद पडल्यापासून बाबांचं स्वास्थ्य गेलंय. नोकरीचं वय गेल्यामुळे कुठं नोकरीही मिळत नाहीये. तोच विचार करत उदासपणे एकटेच घरात कोंडून बसलेले असतात. अलीकडे त्यांचा स्वभाव चिडचिडा बनला आहे. लहान सहान कारणांवरून आईला ते टोचून बोलत असतात. कामावरून ती थकून येते तर बाबांचं असं बोलणं, सारं काही ती निमूटपणे सहन करते. पण मला ते पटत नाही. घराचं घरपणच हरवलंय. माझं हे शेवटचं वर्ष. माझंही कशातच मन रमत नाहीये. मनाला सारं सलते. एक वेळ अर्धी भाकरी खाऊन जगलेलं पत्करेल, पण असं हे अशांत जगणं नको. क्षणभर तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. मान खाली घालून डोकं दाबून धरलं. शांत होऊन विश्वासानं तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि समजूतदारपणे म्हणाली, मनाला शांती देणारा तुझा हसरा चेहरा पाहिला की मन प्रफुल्लित होतं. वाटतं तुला भेटावं, तुझ्याशी बोलावं. भावनेनं तुंबलेलं मन तुझ्याजवळ मोकळं करावं. त्यावर तुझी कोणतीही प्रतिक्रिया नसली तरी तुझं सानिध्य मला जगण्याची प्रेरणा देते. तेवढीच काय ती माझ्या जीवनातली हिरवळ. बाकी सारं तर रखरखीत वाळवंटच. संपलंय सारं आता. पुढं तिला काही बोलायचं होतं, पण तोंडातून येणारे शब्द उमाळा गिळते तसं तिनं गिळले. मान खाली घालून ती शांत झाली. शांत चित्तानं तिचं मनोगत तो ऐकत होता. त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासानं तो हेलावून सुखावला. त्याचं मन भावना देह बहरून निघाला. मनाला वाटलं, निसर्गानं निर्माण केलेलं हे मानवी शिल्प, देवाचं हे देणं, हिरवळीत वाढलेल्या तटतटून फुललेल्या या रंभेला अप्रतिम सौंदर्य लाभलंय. सौंदर्य मायेविन, प्रेमाविन, वैफल्यानं कुंभिजणार का? रसरसलेला, तारुण्यानं ओथंबून बहरलेला देह, नाजूक तनू, अप्रतिम रेखीव अवयव, विशाल भाल, कळ्या धनुष्यकृती भिवया, त्याखालचे पाणीदार नयन, क्षितिजावरच्या रक्तिमाशी स्पर्धा करणारे गुबगुबीत कपोल, मुख कमला भवतालचा काळ्या निळ्या केसांचा बॉबकट, भालावर गालांवर तुरतुरणाऱ्या अवखळ बटा, कमनीय कोमल देहाला उभारी आणणारे सुडोल उरोज, त्याला कुणाचीही दृष्ट न लागावी म्हणून छातीवर काळा निळा तीळ, गोंडस बाहू, मुलायम मांड्या, गोऱ्यापान रेखीव पोटऱ्या, नाजूक नाजूक करपल्लव, रक्तांकित एखाद्या उपवनातील नाजूक गुलछडीसारखे भासणारे पदकमल, निसर्गानं भरभरून दान केलेलं सौंदर्याचं भांडार, हे मनकवडं भाववेड कवित्व,
आधारविहीन नाहीच नामशेष होणार आहे की काय? त्याचं मन व्यथेनं व्याकुळ झालं. हे सौंदर्य, ही अजोड विचारशक्ती परमेश्वरानं कोणासाठी निर्माण केली असेल बरं? कुणासाठी का असेना, पण या रेखीव लेण्याचा, सुसंस्कृत मनाचा, बुद्धिमत्तेचा ऱ्हास होता कामा नये, नामशेष होता कामा नये. सुसंस्कृत मनानं तरी याचा आदर करायलाच पाहिजे. तिला जगण्यासाठी उभारी दिली पाहिजे. त्यानं मनात काही निर्णय पक्का करून तो तिला म्हणाला, चला आपण निघूया. डोळे विस्फारित आश्चर्याने त्याच्याकडे तिनं पाहिले आणि ती आपल्या जागेवरून उठली. त्यानं काउंटरवर बिल भरलं आणि दोघे हॉटेल बाहेर निघाले. बाहेर जगाची नेहमीप्रमाणे धावपळ चालूच होती. त्या धावपळीत सामील होण्याआधीच तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला, तू अशी वैतागून मनात नाही ते विचार आणू नकोस. वेड्या विचारांवर विवेकाचं बंधन घाल. परमेश्वरानं दिलेल्या या अनमोल जीवनाचा आनंद घे. फुलणारं उमलणारं हे तुझं यौवन कोमेजता कामा नये. क्षणभर थांबून तो म्हणाला, आता तू कुठं निघालीस? घरी. मला पण घरीच जायचं आहे. चल आपण रिक्षा करून घरी जाऊ. दोघंही एकाच वाडीत राहत होते. त्याच्या घरापासून तिचं घर अदमासे 500-700 कदमांवरच असावं. दोघांचाही बसस्टॉप एकच होता. समोरून जाणारी रिक्षा त्यांना हात करून थांबवली. दोघंही त्या रिक्षात बसलीत. रिक्षावाल्यास तो म्हणाला, चलो पाटीलवाडी. त्याच्या बाजूलाच ती बसली. ती त्याला पूर्ण फुललेली दिसली. चेहऱ्यावरचा ताण कमी झाल्यासारखा त्याला दिसला. तिरक्या नजरेनं तो तिच्याकडे पाहत होता. कॉफी कलर झिरमिरीत सलवार कमीज, त्याच रंगाची मखमली ओढणी नव्हे दुपट्टा तिच्या त्या नाजूक उरजांना झाकण्याचा प्रयत्न करीत होता. बाहेरून सळसळणारा वारा काही त्या दुपट्ट्याचं कर्तव्य पार पाडू देत नव्हता. तिची त्या दुपट्ट्याच्या फडफडीशी 2 हात करण्याची धडपड चालूच होती, पण त्यात ती यशस्वी होत नव्हती. खमिजाच्या रुंद गाळ्यातून दिसणारं उमलू पाहणारं तिचं तारुण्य त्याला बेचैन करीत होतं. त्याच्या घराचा नाका येताच त्यानं रिक्षा थांबवली. रिक्षाचं भाडं दिलं आणि रिक्षावाल्यास पुढचा नाका दाखवीत म्हणाला, त्या नाक्यावर ह्यांना उतरवा. तो रिक्षा चालू करणार इतक्यात तो तिला सहज म्हणाला, नाही तर तू इथंच उतर ना. घरी जाऊन चहा घेऊ आणि नंतर मग तू जा. नको, नंतर कधीतरी येईन. नंतर हा कधीच उजाडत नसतो. माझा आग्रह नाही, पटलं तर उतर. ती रिक्षाचा आधार घेऊन उतरली आणि प्रफुल्लित चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहिलं. रिक्षा निघून गेली. तो समाधानी झाला आणि आपल्या घराकडे त्यानं पाय वळविले. त्याचं अनुकरण तिनं केलं. त्याच्या मागोमाग यंत्रवत तिची पावलं पडत होती. माणसाला विचाराद्वारे, भावनांद्वारे नियंत्रण मिळवणे सहज शक्य होते. कुलपाला किल्ली लावून त्यानं दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच त्यानं खुलासा केला, पप्पा मम्मीनं ऑफिसमधून यायला थोडा वेळ आहे. नसू देत ना, तू आहेस ना, बस तर. मोकळेपणाने ती उत्तरली, बस या सोफ्यावर, कपडे चेंज करून येतोय पटकन. तुला वॉश घ्यायचा असेल तर समोरच्या वॉश बेसिनमध्ये जाऊन घे. तो आपल्या खोलीत निघून गेला. तो निघून गेल्यावर ती त्या हॉलचं बसल्याच निरीक्षण करीत होती. हॉल अगदी प्रशस्त होता. मधली मांडणीसुद्धा आकर्षक होती. खिडक्या भरपूर असल्यामुळे वारा आत मोकळेपणाने खेळत होता. खिडक्यांना फुलांचे उंची कापडांचे तलम पडदे, मनाला आकर्षून घेईल अशी कोपऱ्यात टीव्ही केस, तिच्याच बाजूच्या भागात कतारीत लावलेली छोटी मोठी पुस्तके, केसवर त्याच्या मम्मी पप्पांचे नजरेत भरेल असे छायाचित्र, समोरच्या टिपॉयवर असलेला शोभिवंत प्लास्टिक फुलांचा फ्लॉवर पॉट, सारे काही हॉलची शोभा वाढवित होते. त्यातले सारं वातावरण तिच्या मनाला आनंद देत होतं. कपडे बदलून त्यानं हॉलमध्ये पदार्पण केलं. बघ, मी पंखा लावायचाच विसरून गेलो, माफ कर हं. तो पंख्याचं बटन दाबण्यात जाणार तोच त्याला ती म्हणाली, नको, खिडक्यांतून भरपूर वारा येतोय. नॅचरल वारा असताना या कृत्रिम वाऱ्याची काय गरज आहे? तुझा हॉल, त्यातली रचना मला खूप आवडली. पण एक विचारू तुला, रागवू नकोस हं. अंगणातल्या बागेत वेगवेगळी सुंदर रंगांची सुगंधित फुलं असताना या फ्लॉवर पॉटमध्ये ही प्लॅस्टिकची कृत्रिम बिनवासाची फुलं का बरं? झाडावरची फुलं शक्यतो आम्ही तोडीत नाही. झाडावरची फुलं परिसराला सुगंधित करतात आणि सुशोभित करतात. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यांना भुरळ पाडतात, त्यांच्या मनाला आनंद देतात. ती सुगंधित फुलं फ्लॉवर पॉटमध्ये कोंडून ठेवली तर त्यांचा आनंद, त्यांचा सुगंध आम्ही कोणीच घरात नसल्यामुळे आम्हाला घेता येत नाही. फुलं नुसती कोमेजून जातात.
सुगंधित फुलं आपल्यासाठीच नाही तर जगासाठी फुलत असतात. तोडून त्यांना दुःखी करणं माझ्या मम्मीला ते पटत नाही. म्हणून सारी फुलं आम्ही झाडावरतीच फुललेली ठेवतो. जशी ती नैसर्गिकपणे फुलतात तशीच ती स्वतःहून कोमेजतात देखील, अगदी निसर्गाच्या नियमानुसार. त्या घराचं ते तत्त्वज्ञान ऐकून ती प्रभावित होऊन अवाक झाली. स्वतः मात्र आतल्या आत खजील झाली. घर कसं असावं, घरातली माणसं कशी असावी, त्यांचे आचारविचार कसे असावेत ह्यांचं ते चालतं बोलतं मूर्तिमंत उदाहरण होतं. मनातल्या मनात ती तिच्या घरातल्या वातावरणाची तुलना करीत होती. का गं, कसला विचार करतेस? कसलाच नाही. की मी तुला चहासाठी बोलवलं आणि चहाचा काही पत्ताच नाही आहे, त्याचा तू विचार करतेस की काय? पण राणी, मी तुला आज चहा देऊ शकत नाही. मम्मी घरात नाही आहे हे माझ्या ध्यानातच नव्हतं. माफ कर हं मला चहा करता येत नाही. माझी मोठी अडचण झाली आहे. मला तर चहाची तलफ आली आहे. पण करणार काय? आपण थोडं थोडं थंडगार पेय घेऊयात का? फ्रीजमध्ये थंड असेलच. नको नको, आपण स्टेशनवर नाही का घेतलं? आता पुन्हा नको. तुला खरंच चहाची तलफ असेल तर मी चहा करते ना तुझ्यासाठी. मला चहा, साखर, दूध कुठं ठेवलंय, कुठं आहे तेवढं फक्त दाखव. त्याच्या आज्ञेची ती वाट पाहत उभी होती. सुंदर कल्पना. डोळे विस्फारित आनंदित चेहऱ्यानं तिच्याकडे पाहत तिच्या म्हणण्याला त्यानं रुकार दिला. किचनमध्ये नेऊन तिला त्यानं चहासाठी जे जे लागतं ते तिच्या पुढ्यात आणून ठेवलं. ती काय काय करते ते तिच्या पाठीमागे उभं राहून तिची कृती तो एकच चित्ताने पाहत होता. तिने खांद्यावरचा दुपट्टा काढून कमरेला बांधला. जणू झाशीच्या राणीसारखी एक एक आयुध, चहा, साखर, दूध हातात घेऊन ती चहा करण्यात रंगली. त्यावेळची तिची ती मनाला भुरळ घालणारी लवचिक हालचाल तो मंतरलेल्या नजरेनं एकटक पाहत होता. टवटवीत उमलू पाहणाऱ्या लवचिक गुलछडीचा सुगंध त्याला मोहवित होता. त्या चहाच्या गंधाऐवजी त्या गुलछडीचा सुगंध त्याला जास्तच गंधित करीत होता. चहाचा काढा तयार झाला. कप शोधण्यासाठी तिनं आजूबाजूला पाहिलं तर तिच्या मागेच उभा असलेला तिला दिसला. पाहतोस काय? अरे, चहा तयार झालाय. कपबशी कुठे आहे? देतोय असं डोकं हलवीत तो म्हणाला. एक केमिस्ट्रीची विद्यार्थिनी चहाच्या प्रयोगाची पूर्तता कशी करते ते जवळून पाहत होतो. आता चव घेतल्याशिवाय नंबर देता येणार नाही. चेष्टा नको हं, मला चहा घ्यायचा आहे. कप कुठे आहेत दाखव ना, चिडून ती म्हणाली. समोरच्या कपाटातून 2 कपबशा काढून त्यानं तिच्या हातात दिलं. त्यात तिने चहा भरून कप डायनिंग टेबलवर ठेवला. ती खुर्चीवरून तिच्याजवळ बसली. ज्या खुर्चीवर ती बसली होती त्या खुर्चीच्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर तो बसला. चहाचा कप उचलून त्यावर हळूच फुंकर घालून तो कप त्याने ओठाला लावला. गरम चहाचा चटका लागताच त्यानं तो कप बशीत अलगद ठेवला. ती त्याच्या कृतीकडे एकटक पाहत होती. तिनं चहाचा आस्वाद न घेता ती स्वस्तच बसून राहिली होती. का गं, तू का चहा घेत नाही आहेस? माझ्याकडे काय पाहत बसली आहेस? तुला खरंच चहा आवडला की नाही त्याचा मी अंदाज घेत होते. कप ओठाला लावून चटकन खाली का ठेवलास? चहा आवडला की नाही तुला? चहा आवडला. त्याची चव चांगली आहे. पण गरमागरम चहाने माझे ओठ भाजले. चहाची चव घेण्याची माझी घाई मला नडली. एवढी घाई कशाला करायची? चहा तयार होतो कधी आणि त्याची चव घेतो कधी असं मला होऊन गेलं होतं. ओठ भाजतात म्हणून तू चहा घेतला नाहीस की काय? चहा तुला आवडला तरच कपाला ओठ लावायचा असं मी ठरवलं होतं. तू कप चटकन खाली ठेवलेला पाहताच मला वाटलं तुला चहा आवडला नसावा. त्यामुळे माझं मन खट्टू होऊन नाराज झालं. तसं काही नाही आहे. चहा एकदम फर्स्ट क्लास झाला आहे. ताबडतोब माझ्या जिभेनं निकाल दिला. कोणत्याही प्रयोगाला लागणारी साधनं आणि रसायनं कशी वापरायची त्यात तुझा हातखंडा आहेच. त्याचा अनुभव आपल्या महाविद्यालयातल्या प्रयोगशाळेत मी या अगोदरच घेतला आहे. चहाचं रसायन तुझ्या हातून कसं बरं बिघडेल? डोळे लावून पाहणारा स्टुडंट पार्टनर सान्निध्यात असल्यानंतर प्रयोग कसा चुकेल? विशिष्ट नजरेनं त्याच्याकडे पाहत ती नेहमीप्रमाणे मिश्किल खळखळून हसली. तिच्या कपाळावर, लालसर गुबगुबीत कपोलावर बॉबकट खट्याळ बटा तुरतुर नाचत तिच्या म्हणण्याला दुजोरा देत होत्या. त्या बटांच्या कपारीतून तिची अवखळ नजर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत होती. त्या तिच्या नजरेनं त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणभर त्याचं मन थरारलं. तिच्याविषयीच्या भावना पुलकित झाल्या. तो तिच्या बाजूला सरकून
त्यानं तिला आपल्या कवेत घेतलं. गालावरच्या अवकळ बटाणा बाजूला सारून तिच्या मुलायम कपोलावर आपलं खडबडीत कपोल हलकेच घासलं आणि तो आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवणार तोच त्याच्या ओठांवर तिनं आपलं उभं बोट ठेवून ती त्याला म्हणाली, एवढी घाई करायची नाही. घाई केल्याने काय होतंय? त्याचा अनुभव चहा पिताना तुला आलाय ना? आलाय. म्हणूनच त्या पोळलेल्या ओठांवर तुझ्या अमृतमय ओठांची मुलायम मलई मला हळूवार चोखून घ्यायची आहे. त्याच्या ओठांवर धरलेलं तिचं बोट बाजूला सरलं. तिचे नयन आपोआप मिटले गेले. तिच्या मुलायम ओठांवर त्याचे उष्ण ओठ टेकले गेले. समोर टेबलावरचा दोन्ही कपातला चहा थंडगार झाला होता. सुखद तसाच दुःखद अनुभव घेऊन ती त्याच्या घराच्या पायऱ्या हळूहळू उतरली. वाडीचं फाटक उघडून ती त्या मोहमय गंधित वातावरणातून बाहेर पडणार तोच राणी असं तिच्या कानांवर हाक आली. त्या साध्यानं ती जागेवरच थांबली. हाकेच्या दिशेनं तिनं पाहिलं. तो गुलाबाच्या ताटव्यातून एक टपोरं गुलाब काढून घेऊन तिच्याकडे येतच होता. ते टवटवीत टपोरं गुलाब तिच्या हाती देत तो तिला म्हणाला, ह्या घरातल्या वातावरणानं दुपारी तुला आलेला थकवा नक्कीच नाहीसा झालेला असणार. आज ती संध्याकाळ तुला सुखद भासली असेल तर हा समोरचा फुलांचा ताटवा हे घरकुल तुझंच असेल. त्याला ही संध्याकाळ आणि तुला दिलेला गुलाब त्याची साक्ष आहे. तिनं त्याच्या नजरेत पाहिलं. त्याचं बोलणं आतून होतं. तिच्या नजरेनं ते जाणलं. तिचे डोळे आनंदातिशयाने भरून आले. त्याचा हात तिनं आपल्या हातात घेतला. त्या हातांच्या स्पर्शातून एकमेकांचं मनोगत एकमेकांना समजलं. वसंतात बहरलेली सृष्टी तिला नवी नवी भासली. मोहरानं फुललेला आत्मवृक्ष मोहमय सुगंध उधळीत होता. पानांआड लपलेला कोकिळ आर्त सुरात कुहू कुहूची साथ देत होता. अथांग जनसागरात भटकणारी दोन मनं नियतीनं एकत्र आणली होती. कशी वाटली माझी आजची द स्टोरीज? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या छानशा अशा द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.